न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। प्रभाग 14 मध्ये संग्राम भैयांनी उचलला खरा मुद्दा, चांगले लोक निवडा। इंदोर नंतर अहिल्यानगर, संग्राम जगतापांचे वक्तव्य शहरात व्हायरल। प्रभाग क्रमांक 14 चा सर्वात लक्षवेधी क्षण, विनायकनगरमध्ये माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून उभारलेली सावित्रीबाई फुले अभ्यासिका आज आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते लोकार्पण होताच परिसरात उत्साहाचा जोरदार जल्लोष उसळला। 2 मजली अत्याधुनिक इमारतीत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले हे अभ्यासिकेचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं आहे। कार्यक्रमात बोलताना संग्राम भैयांनी नगरसेवकांच्या विकास कामांची सरळ प्रशंसा करत पण एक ठाम इशारा दिला, आता निवडणुका आल्या आहेत, एवढे दिवस कुठे होता असा प्रश्न विचारायलाच पाहिजे। त्यांच्या या थेट टिप्पणीने सभागृहात एक क्षण शांतता आणि पुढच्या क्षणी खळबळ निर्माण झाली। भोसले यांच्या स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती या उपक्रमांनी संपूर्ण शहरात एक वेगळा बेंचमार्क निर्माण केला आहे असा उल्लेख करत इंदोर नंतर स्वच्छतेत आता अहिल्यानगर पहिले यायला हवं असा संदेश संग्राम भैयांनी दिला। वाढणारी गर्दी, प्रदूषण, पार्किंग समस्या या सर्वांवर कठोर पण आवश्यक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। अभ्यासिकेच्या लोकार्पणाला आयुक्त यशवंत डांगे, प्राध्यापक माणिकराव विधाते, माजी उपसभापती मीना चोपडा, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, मनीष साठे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। शहर बदलत आहे पण बदलाच्या मागे कोण उभे आहे याची जाणीव ठेवावी असे सांगत संग्राम भैयांनी शेवटची ओळ लोकांच्या गाभ्यात उतरवली। चांगल्या विचारांची टीम निवडा, कारण शहराचा उद्या आज तुमच्या एका निर्णयावर आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपण नगर शहरामध्ये एक नवीन विषय घेऊन आलेला आहे की जे सर्वसामान्य मुलं आहेत, ज्यांच्या घरामध्ये छोटे घर आहेत, रो हाऊसिंग मध्ये राहतात, छोटे छोटे घर आहे, घरामध्ये फॅमिली वाढलेली आहे, तिथं अभ्यास आपल्याला होत नाही मुलांना, पण त्या मुलांना काहीतरी घडायचं आहे। पहिल्या काळामध्ये चालायचं आपल्या घरामध्ये काय कुठं बाहेर बसून अभ्यास कुठं केला नाही केला काय नाही, पण आता या युगामध्ये, या धावपळीच्या युगामध्ये आता मुलांना फास्ट होण्याची गरज आहे आणि एकाग्रता होण्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून मुलांना एक अभ्यास करण्याची एक निवांत जागा, एक चांगलं ठिकाण, एक स्वच्छ ठिकाण, एक असं मन रमन अभ्यासामध्ये असं ठिकाण या ठिकाणी आपण उपलब्ध केलेलं आहे की आपल्या प्रभागामध्ये नगर शहरामध्ये पहिल्यांदा अभ्यासिका अशी होती। आता तुम्ही जा, बऱ्याच अभ्यासिका आहेत त्या ठिकाणी भेट द्या आणि ही अभ्यासिका तुम्ही पहा, तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसेल की आमचे इंजिनियर साहेब, आमचे पारकी साहेब सुद्धा म्हणले होते, निंबाळकर साहेब, म्हणजे आता त्यांनी म्हणायला नाही पाहिजे पण ते सुद्धा ते म्हणले नाही आपल्या महापालिकेचं कामच वाटत नाही, पण त्यांनी सुद्धा मान्य केलं की हे एकदम सुंदर अशी देखणी इमारत आणि सगळी व्यवस्था एकदम चांगलं या ठिकाणी झालेलं आहे आणि मुलं सुद्धा याचा लाभ घेऊन काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी घडवतील अशी माझी अपेक्षा आहे। 100% ते होईल। अभ्यासासाठी प्रत्येकाला काही घरी सोयी सुविधा नसतात आणि एकट्याने जर अभ्यास करायचं म्हटलं, घर कितीही घरामध्ये सोयी सुविधा असतील तर त्या ठिकाणी अभ्यास होत नाही। अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तास झाला की कुठंतरी थोडंफार डिस्टर्बन्सेस होतात आणि काहीतरी घरातून काम सांगितलं जातं किंवा आपणच काहीतरी दुसऱ्या गोष्टीसाठी उठतो। काही जणांच्या घरामध्ये ती सुविधाही नसते, त्यावेळी विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा एखाद्या समाज मंदिरामध्ये अभ्यासासाठी जावं लागतं किंवा एखाद्या मळ्यामध्ये जावं लागतं, एखाद्या झाडाखाली बसून अभ्यास करावा लागतो। ही विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता आदरणीय भोसले साहेबांच्या पुढाकारातून या ठिकाणी ही अभ्यासिका साकारते। या अभ्यासिकेसाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने 75 लाख रुपयाचा निधी देखील उपलब्ध करून दिला आणि जवळजवळ 12 मुले आणि 12 मुली या अभ्यासिकेमध्ये एका वेळी बसू शकतील अशी पहिल्या मजल्यावरची व्यवस्था आहे। उद्या जर या अभ्यासिकेला चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण निश्चितपणे या अभ्यासिकेचे विस्तार करू
त्या ठिकाणी अजून आपण चांगल्या पद्धतीनं सोयीसुविधा निश्चितपणे देऊ. इतर काही सुविधा असतील, आपल्याला कूलर लागेल वगैरे काही स्वच्छतेचे काही इक्विपमेंट लागतील ते आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी काही मार्गदर्शक जर बाहेरून लेक्चर जर आणायचे असतील तर ते सुद्धा आपण निश्चितपणे बोलवूया. शेलार सरांनी एक अतिशय चांगली 3 पुस्तकं या अभ्यासिकेला भेट दिली. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण देखील या अभ्यासिकेसाठी काही पुस्तकं भेट द्यावीत. मित्रांनो, वाचाल तर वाचाल. एक जर पुस्तक वाचलं तर आपल्या आयुष्यातली 10 वर्ष आपण वाचवत असतो. आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपला स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि ह्या स्क्रीनवरती आपण बराच वेळ वाया घालवतो. जीवनातला असा अमूल्य असा वेळ वाया घालवतो आणि त्याच्यातून आपल्या पदरात तर काही पडत नाही, परंतु निश्चितपणे पश्चाताप हा आपल्या पदरामध्ये पडत असतो. महात्मा गांधींनी वयाच्या 5व्या वर्षी राजा हरिश्चंद्राचं नाटक पाहिलं आणि त्यांच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला आणि ते आयुष्यभर सत्यवचनी आणि अहिंसावादी झाले. आज कुठतर गरज आहे पुस्तकांना जवळ करण्याची आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपण सर्वजण या पुस्तकांना जवळ करायला अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. शहरामधील या विनायकनगर परिसरामध्ये एक नवीन अभ्यासिका, या अभ्यासिकाचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. सावित्रीबाई फुले अभ्यासिका उद्घाटन सोहळा आता आपले कमिशनर डांगे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि हा होत असताना प्रथमतः हे दोघे मान्यवरांचे, शेलार साहेबांचे, निकम साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की आपल्याला प्रेम किंवा हे पुस्तकं हे जरी फार असं दिसताना काही वाटत असलं, थोडं वाटत असलं, पण एखाद्याची देण्याची भावना जी असते ती अत्यंत महत्त्वाची असते. याला दिलेला आहे तर त्या सावित्रीबाईंना देखील कुठेतरी महात्मा ज्योतिबा फुलेंनीच कुठेतरी आधार दिला, त्यांना शिकवलं आणि मग त्यांनी पुढं शिकवल्यानंतर आज देशामध्ये फक्त महिला म्हणजे काय उपस्थित असं नाही, देशामध्ये पंतप्रधान पदापर्यंत जाऊन महिला पोहोचल्या, राष्ट्रपती पदापर्यंत महिला प्रतिभाताई पाटील म्हणून पोहोचल्या, आज द्रौपदी मुर्मू म्हणून पोहोचल्या. हे कशामुळे? त्याचं फक्त आणि फक्त श्रेय जातं हे महात्मा ज्योतिबा फुलेंना जातं. ती चळवळ महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली आणि ती चळवळ आता देशाच्या लोकसभेच्या सभागृहापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. म्हणून हे मोठे साहेबांनी निर्णय घेतला की आपल्याला नाव काय द्यायचं तर सावित्रीबाई फुले वाचनालय द्यायचं, सावित्रीबाई फुले अभ्यासिका द्यायचं. त्याचं कारण देखील तेच. आणि आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज खरी श्रद्धांजली जर जी असेल तर ती ह्या कामाची श्रद्धांजली, या कामाचं अभिवादन. म्हणून आज हे सगळं श्रेय भोतेसाहेब महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या सर्वांच्या वतीनं हे देणं आवश्यक आहे. पण हे सगळं कार्य पुढे चाललेलं आहे, पुढे असंच जात राहील. तुमचे सदैव आशीर्वाद आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतरूपी असल्यानं हे सगळं कार्य असंच पुढे जात राहणार आहे एवढीच खात्री आणि विश्वास आपल्याला देतो. आणि आज या संपूर्ण या कार्यालयाकरता, आपल्या अभ्यासिकाकरता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. इथं आलेला विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नसून एक चांगला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा विद्यार्थी घडल अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. धोत्रे साहेबांना मनापासून, चोपडा साहेबांना असेल किंवा भागानगर साहेबांना, पुढच्या सर्व कार्यकर्ता शुभेच्छा व्यक्त करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.